शिवाजीराव चोथे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य मान्यवरांचा, कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष सतीशराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, दुसरे अध्यक्ष जालन्याचे अरविंदराव चव्हाण, विधिमंडळातील माजी सहकारी विक्रम काळे, विजयसिंह पंडित, माजी आमदार सुरेश जेतियाजी, अल्पसंख्याक विभागाची ज्यांच्यावर जबाबदारी टाकली ते नाझीर काजीजी, माजी आमदार नितीन पाटीलजी, अभिजित देशमुखजी, कल्याण आखाडेजी, राजेश्वर चव्हाणजी, रवींद्र तौरजी, शकुंतलाताई कदमजी, चंद्रकांत गाडगेजी, अमेर जुमेदवालाजी, दत्ता भांगेजी, सतीश ढवळेजी, संतोष टेंगळेजी, सुरेश सपाटेजी, लक्ष्मीकांत कंडोलेजी, शेख नाझीमजी, गगन भागवतजी, अनेक इथं ज्यांचा आता आपल्या सर्वांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला ते अप्पासाहेब लक्ष्मण गायकवाड, त्यांचे सगळे सहकारी ज्यांना आता शिवाजीरावांच्या बरोबर प्रवेश दिलेला आहे, ते ज्यांच्याबरोबर मी 95 ते 99 मी पण बारामती तालुक्याचा आमदार होतो, त्यावेळेस आम्ही शिवाजीरावांनी एकत्र काम केलं. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी शिवाजीराव चोथे, तरुण सहकारी विनायकराव चोथे, विठ्ठलराव फरताडे, दादासाहेब कदम, श्रीमंतराव खटके, शंकरराव बेंद्रे, बाळासाहेब पांढरे, नंदू पुंड, रामशेठ लंडे, लक्ष्मण काकडे, प्रल्हाद जाधव, गोरख शिंदे, राजेंद्र भोसले, गणेश शिंदे, पंडू पागिरे, रमेश दादा तौर, माणिक राऊत, कल्याण भुतेकर, अर्जुन बाबा शेडगे, गोवर्धन उगले, इलियास कुरेशी, अर्जुनराव नकाते, बाबासाहेब कोल्हे, शैलेश दिवटे, दत्ता मांदरे, राणोजी तौर, संजय धोत्रे, डॉक्टर रमेश चव्हाण, जगन दुर्गे, विष्णू शेठ देवडे, अमोल टोपे, सचिन गाडेकर आणि त्यांच्याबरोबर असलेले असंख्य सहकारी, माझ्या विशेषतः जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी, अंबड आणि त्या सगळ्या परिसरातून आलेले आमचे जीवाभावाचे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सध्या थोडंसं महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये साधारण पावसाची परिस्थिती असल्यामुळं एकंदरीत मराठवाडा असेल किंवा इतर भाग असेल, इथं जरा अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला बरेच दिवसापूर्वी शिवाजीरावांना ज्यावेळेस मी मुंबईमध्ये चर्चा केली त्यावेळेस शिवाजीरावांनी सांगितलं की दादा, मी सर्वसामान्य माणसांच्या मध्ये काम करणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा एक कार्यकर्ता आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं सुरुवातीला अतिशय तरुण वयामध्ये सरसेनापती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, मुंबई डोळ्यासमोर ठेवून केली. परंतु त्या काळामध्ये काँग्रेसची राजवट देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून तो पक्ष समाजामध्ये काम करत होता आणि त्याच्यामध्ये ठराविकच लोकांचे 23-30 माणसं सतत वेगवेगळ्या भागामध्ये प्रतिनिधित्व करत होती. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं नवीन कार्यकर्त्यालाही वाटतं, वेगवेगळ्या सहकार्याला वाटतं की बाबा मलाही कुठे संधी मिळाली पाहिजे. पण सुरुवातीचा काळ वेगळा होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातत्याने काँग्रेसची सरकार देश पातळीवर अनेक राज्यांच्या मध्ये होती, आपल्या इथं पण होतं. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, त्याही वेळेस चव्हाण साहेबांनी मराठवाडा, विदर्भ सह संपूर्ण महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र तयार केला, मुंबईसह. उद्याच मराठवाडा मुक्ती संग्राम, त्याच्यामध्ये उद्याचा महत्वाचा दिवस आहे आणि त्याचा झेंडावंदन करण्याचं काम
त्यावेळेस काम करणाऱ्या मान्यवरांना मानवंदना देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण त्या 8 जिल्ह्यामध्ये जाऊन करत असतो. मी देखील आपली सभा झाल्यानंतर बीडला चाललेलो. उद्या रात्री मुख्यमंत्री इथले झेंडावंदन करण्याच्या करता येतात. तुमच्या तिथं पालकमंत्री पंकजाताई मुंडे त्या जाणार आहे. सांगायचं तात्पर्य की तेव्हापासून चव्हाण साहेब असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईक असतील, वसंतदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अशा अनेक दिग्गज नेत्यांनी त्या राज्यामध्ये काँग्रेसच्या विचारसरणीनं काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. पण कुठंतरी ग्रामीण भागामध्ये अस्वस्थता होती आणि त्याच्यातून मराठी माणसांच्या करता मुंबई डोळ्यासमोर ठेवून तिथं मराठी माणसावर जरा अन्याय होत होता म्हणून शिवसेना स्थापन करण्यात आली आणि मग ती हळूहळू महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये पसरली. एक तरुण सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता या नात्याने शिवाजीरावांनी ही जबाबदारी तिकडं खांद्यावर घेतली आणि ती खांद्यावर घेतल्यानंतर साहजिकच माणसं जोडत गेली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं व्हायची, त्यावेळेस लोकांना स्फूर्ती मिळायची, ईर्ष्या निर्माण व्हायची आणि त्याच्यातून 95च्या निवडणुकीमध्ये ह्या राज्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्याच वेळेस तुमच्या मतदारसंघातनं शिवाजीराव तोत्यांच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने निवडून दिलं. राजकीय क्षेत्राबरोबरच शिवाजीरावांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचं एक मोठं योगदान आहे. 95 ते 99 ते ज्यावेळेस आमदार झाले आणि विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी अंबड आणि तिथल्या सगळ्या भागाच्या करता, विकासाच्या करता, परिसराच्या करता, तिथे जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता सभागृहामध्ये देखील आवाज उठवण्याचं काम केलं. त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो. मी त्याच्या आधी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मलाही अतिशय तरुण वयामध्ये मिळालेली होती आणि त्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता किंवा स्वामी रामानंद शिक्षण मंडळाची स्थापना केली. आपल्या जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर देखील संचालक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आताही ते संचालक म्हणून तिथं काम करतात. जालना दूध संघ असेल किंवा महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या समितीचे सदस्य म्हणून काम असेल किंवा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघ महानंद मुंबई इथल्याही मध्ये त्यांनी महानंदवर काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेटचे मेंबर म्हणून त्यांनी काम केलं. अंबडनाथी सहकारी पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम हे आमच्या शिवाजीरावांच्या नेतृत्वाखाली चाललंय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आत्ताही मी ते भाषण करत असताना बारकाईने बघत होतो. थोडासा त्यांचा कंठ हा दाटून आलेला होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कारण जो पक्ष आपण वाढवला, 40 वर्ष त्या पक्षाच्या करता जीवाचं रान केलं, कार्यकर्ते निर्माण केले. आजही पक्षप्रवेश देत असताना मी पाहत होतो अनेक जण वेगवेगळ्या विभाग प्रमुख आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे, काही किसान सेना त्याचं काम प्रमुख म्हणून केलेलं आहे, मेडिकल असोसिएशन मध्ये काहींनी काम केलेली आहे, त्याच्यामध्ये पंचायत समिती असेल, वेगवेगळ्या गावचे सरपंच असतील, मार्केट कमिटी असतील, सहकारातल्या संस्था असतील, असे अनेक संस्थांच्यावर काम करणारे कार्यकर्ते त्यांना आता आपण पक्षप्रवेश दिला. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर पुढे जाणारा पक्ष. शेवटी तुम्हाला समाजामध्ये काम करायचं असेल तर सर्व जाती धर्माला, त्याच्यामध्ये जातीचा, पंथाचा वेगवेगळा मतभेद करून चालत नाही. शेवटी आपण सगळे माणूस आहे, माणुसकी महत्वाची. आता याच्यातले अनेक जण शेतकरी, अनेक जण
काळ्यांची इमानीद्वारे सेवा करायचा प्रयत्न करतात। आम्ही देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जेवढं काही शेतकऱ्याला न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतो। परंतु कधीतरी निसर्गाने अवकृपा दाखवल्यानंतर तुमच्या माझ्यावर जे संकट येतं, कधी दुष्काळ पडतो, कधी पाऊस जास्त होतो, कधी आपलं जायकवाडी देखील भरत नाही। आता जायकवाडी दोनदा भरला असतं एवढं पाणी तिथं वाहून चाललेलं आहे। गोदाकाठ आपल्या जिल्ह्यातनं जातो, मग माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, माझा बीड जिल्हा असेल, माझा जालना जिल्हा असेल, त्या सगळ्या भागातनं ती गोदावरी वाट काढत पुढे जात असते। त्यावेळेस तिथं पाटबंधारे खात्याचा मंत्री असताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले, कारण नसताना मला बदनाम करण्यात आलं। परंतु नाथसागर या धरणापासून बाबळी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी बॅरेजेस करण्याचं काम, छोटी छोटी धरणच करण्याचं काम आपण केलं। वास्तविक आज दोन्ही तीरावर जे काही तुम्हाला ऊसाची शेती दिसते, जी तूर दिसते, जे सोयाबीन दिसतं, जे कापूस दिसतो, ज्या फळबागा दिसतात, त्याला तुमचे कष्ट आहेत, त्याबद्दल दुमत नाही। त्याच्यामध्ये आपला जायकवाडी धरणाच्या देखील पाण्याचा महत्वाचा हिस्सा त्याच्यामध्ये आहे। पण तरी देखील ही कामं ज्या त्या वेळेस त्यावेळेस विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री महोदय, आपल्याला हे काम केल्याशिवाय गत्यंतर नाही। आपण त्याच्यानंतर गोदावरीच नाही, नंतर सिंपणाला बॅरेजेस केले, तापीला बॅरेजेस केले, माजरा नदीवर बॅरेजेस केले आणि त्याच्यातून इथली तर साधू संतांची भूमी, इथली जमीन अतिशय सुपीक, इथं पेरल्यानंतर पाऊस काळ चांगला झाल्यानंतर भरभरून त्या ठिकाणी धान्य उगवतं येतं, अशा पद्धतीनं इथला सगळा परिसर आणि त्याच्यामध्ये हे पाणी देण्याचं काम आपण केलं। अजूनही काही समस्या आहेत, नाही असं नाही। आज देखील हा सगळा विषय इथं आमच्या शिवाजीरावांचा पक्ष प्रवेश करत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर एक महत्वाचं संकट आहे आणि ते म्हणजे जो गेल्या काही दिवसामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागात, विशेषतः माझ्या मराठवाड्यातला जालना असेल, बीड असेल, नांदेड असेल, या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अनेक गावांच्या मध्ये इव्हन छत्रपती संभाजीनगर, आज पैठणचे पण लोक मला एअरपोर्टला भेटले, तिथं पण ती कॉलनी आहे, तिथं अजून पण पाणी होतं, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि अतिशय पाऊस पडल्यामुळे अनेक गावांच्या मध्ये माझ्या बळीराजाचं, माझ्या कष्टकऱ्यांचं, माझ्या शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि अशा संकटाच्या काळामध्ये महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे। त्याच्यामध्ये अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्याच्यासाठी आजच 12 वाजता कॅबिनेट झाली, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायला सांगितलेलं आहे। त्यामध्ये कुठं कुठं जीवितहानी झालेली आहे, काही ठिकाणी बकऱ्या असतील, त्याच्यामध्ये मेंढ्या असतील, कोंबड्या असतील, गाई असतील, आपले बैल असतील, जनावर असतील, ही देखील त्याच्यामध्ये वाहून गेली। काही ठिकाणी मनुष्यहानी पण झालेली आहे। आणि अशा पद्धतीनं काल तर मला सुरेश धसांचा फोन आल्यानंतर हेलिकॉप्टर त्या भागामध्ये पाठवावं लागलं, कारण चारी बाजूनी त्या गावांना पाण्याचा वेढा बसलेला होता, लोक भयभीत झालेली होती। कधी त्या भागामध्ये असा पाऊस बघितला नाही 50-100 वर्षामध्ये, असं तिथली जुनी लोक सांगतात। मी आता इथलं गेल्यानंतर रात्री त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक पण लावलेली आहे। अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडतायत आणि या अडचणीतनं माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कशी उभारी देता येईल याकरता आजच आम्ही निर्णय घेतलेले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांना तिथं बारकाईनं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे। तुम्ही पण कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवा, जिथं कुठं तुम्हाला वाटेल की इथं कुठंतरी आमचा कृषी विभागाचा, महसूल विभागाचा किंवा इतर कुठल्या विभागाचा अधिकारी कमी पडतोय, इतर शेतकऱ्याला न्याय मिळण्याच्या करता तिथं कुठं अडचण निर्माण होते, त्यावेळेस ती गोष्ट जर तुम्ही माझ्या लक्षात आणून दिली तर ताबडतोब तिथं मी योग्य त्या सूचना देईल आणि नुकसान झालेल्या भागातील माझ्या कष्टकऱ्यांचे, बळीराजाचे, शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही जे दिलेले, त्या निमित्तानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील शासनामार्फत मदत त्या ठिकाणी केली जाईल, अशा प्रकारचा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो।
मी तर असं सांगितलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब ते प्रस्ताव आमच्याकडे मुंबईला पाठवावे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवत असताना जी नावं शेतकऱ्यांची येतील डायरेक्ट त्यांच्या अकाउंटलाच DBT द्वारे आम्ही पैसे पाठवणार आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं जनावरं वगैरे जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलचे पंचनामे वगैरे ते सगळे होऊन त्याला योग्य पद्धतीचं सहकार्य करण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं निश्चितपणे केलं जाईल. याबद्दल आपण काळजी करू नका. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आपण आता नवीन सुरुवात करताय. आपले तसा बघितलं तर प्रश्न साधारण तेच आहेत. आम्ही देखील ज्या भागात येतो तिथं सहकारी संस्था शेती आता AI चा वापर केला जातो. अतिशय मर्यादित पाणी देऊन खताची बचत करून त्यामध्ये कसं उत्पन्न वाढवता येईल याकरता यंदा 500 कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे. त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आणि मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. त्या गोष्टीचा वापर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मला करावा लागेल. आपण ती सुरुवात केलेली आहे. बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये पुढे आलेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या भागामध्ये आम्ही काही हजार शेतकऱ्यांच्यावर त्याच्यामध्ये प्रयोग केले म्हणजे त्यांच्या शेतावर. तर ज्याचा 70 टन एकरी ऊस निघायचा तो 100 टनाच्या पुढे गेला. ज्याचा 35-40 टन निघायचा तो 70-80 टनावर पोहोचला. आणि ज्याचा 100 टन असे काढणारे पण काही शेतकरी असतात तो जवळपास 130 ते 140 टनापर्यंत पोहोचलेला आहे. पाणी जेवढं लागतं तेवढंच ते मशीन सांगतं की एवढं पाणी द्या. पाण्याची 50% बचत होते, खताची 50% बचत होते. आपल्याकडे बऱ्याचदा खत त्या पहिल्या नळीला दुसऱ्या नळीला खाली बांधणीला पाण्यातच पडतं आणि त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये लिक्विड खत त्या ठिकाणी दिलं जातं पण ठिबकचा वापर करावा लागतो. आणि तशा पद्धतीचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये गेले 2-3 वर्ष यशस्वी झाले. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण बजेटमध्ये काही तरतूद केली. माझा तर प्रयत्न हा आहे. आता कृषी मंत्रालयाची जबाबदारी आम्ही दत्तामामा भरणे यांच्यावर दिलेली आहे. ते पण हाडाचा शेतकरी आहे. त्याची पण डाळिंब, त्याची द्राक्ष, त्याचं त्या ठिकाणी केळी, त्याचा ऊस एवढी जबरदस्त पिकं असतात म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही. पण त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या आजोबांनी एवढ्या माळावरच्या जमिनीमध्ये उजनीचं इकडून तिकडून लांबनं पाणी आणून एवढे कष्ट केले. पूर्वी त्यांच्याकडे काही नव्हतं, जमीन होती. आता मात्र त्याच्या कुटुंबियाचा 15 ते 20 हजार टन ऊस त्या ठिकाणी कारखान्याला जातो. अशाकडं आपल्या कृषी खात्याची जबाबदारी दिलेली आहे. त्याला दत्तामामाला पण मी त्याला सगळेजण मामा नावाने ओळखतात. तिथं त्यांनाही सांगितलेलं आहे की तुला ह्या गोष्टीची जाण आहे. आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं राहणीमान बदलून द्यायचं आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा आम्ही आता तुम्हाला वीज माफी केलेली आहे. वीज माफी केलेली असली तरी त्यांचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून बघतो. 20,000 कोटी रुपये 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला आम्ही त्या ठिकाणी भरतोय. आणि त्याच्यातच तुम्ही तुमच्या बिलाचा खर्च आम्ही कमी केलेला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकार मिळून 12,000 रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी अकाउंटला वर्षाला देतं. इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. परंतु या योजना देत असताना माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला, कष्टाने पिकवलेली फळं आणि कष्टाने पिकवलेलं धान्य, आम्हाला तूर, सोयाबीन किंवा कापूस अशी कुठलीही पिकं त्याला कसा दर, कांद्याच्याही बद्दल आज बराच मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. कांद्याने पुन्हा वांदा आणलेल्या अशा प्रकारची परिस्थिती आहे. लोक अक्षरशः वैतागून गेलेली आहेत. आणि चाळीला पैसे दिले कांद्याच्या तर त्याच्यात पावसाने कांदे वाहून गेलेले आपण त्या ठिकाणी बघतोय. अशा पद्धतीचं हे सगळे संकटावर मात करण्याचं काम आम्हा लोकांचं सगळ्यांचं चाललेलं आहे. परंतु या निमित्तानं शिवाजीराव आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने हे राष्ट्रवादी काँग्रेस परिवार त्यामध्ये तुम्ही आता सहभागी झालेला आहे. मी तुमचं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सर्वांना
एक चांगल्या पक्षाची तुम्ही निवड केलेली आहे. तुमच्या पक्षप्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितपणे माझ्या जालना जिल्ह्यामध्ये, माझ्या अंबड घनसावंगी परिसरामध्ये, माझ्या मराठवाड्यामध्ये वाढायला मदत झालेली आहे. मध्ये आमचे JTR साहेब पण आलेले होते. इतर पण अनेक वेगवेगळे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या पक्षाच्या प्रवेशामुळं पक्षाची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचा विचार आपल्याला अंबड आणि घनसावंगीच्या घराघरामध्ये पोहोचवायचा आहे. याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या मनामध्ये अशी पण शंका असेल किंवा आता शिवाजीरावला यांनी घेतलं, उद्या आणखीन कुणीतरी आल्यावर मग आपल्या शिवाजीरावचं कसं व्हायचं, काय काळजी करू नका. यामध्ये आपल्या हातात आहे, कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला काय करायचं, आपल्याला दिल्लीला जाऊन कुणाला विचारायचं नाही. आपलं आपण ठरवणार. त्याच्यामुळं मी एवढंच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं शिवाजीरावांना सांगतो, शिवाजीराव आगीतनं उठलोय, फुफुट्यात पडलोय, अशा प्रकारची वेळ तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येऊ देणार नाही. तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात आणि माझ्या जुन्या सहकाऱ्यांना पण सांगतो, कारण मगाशी अरविंदराव बोलता बोलता बोलून गेले, परंतु जुन्या नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भेदभाव न करता आपण सगळ्यांचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये कुठेही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार त्या ठिकाणी केला जाणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. तुमच्या सगळ्यांच्यावर पक्ष महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी घेईल. उद्याच्या 19 तारखेला आपण आपल्या पक्षाचं 1 दिवसाचं शिबिर हे नागपूरला बोलवलेलं आहे. शिवाजीरावांना पण त्याचं निमंत्रण आलंय, सुरेशरावांना पण आलंय, बाकीच्या पण अनेक कार्यकर्त्यांना, आजी माजी आमदारांना सगळ्यांना पाठवलेलं आहे, सेलच्या प्रमुखांना सगळ्यांना पाठवलं आहे, काही महिला भगिनींना पाठवलेलं आहे, काही तरुण सहकाऱ्यांना पाठवलेलं आहे. किंवा उद्याच्या काळामध्ये आजच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कार्यकर्ता हा तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेतच तयार होतो. त्याच्यानंतर तो आमदार होतो. शिवाजीराव असतील, मी असेल, आम्ही डायरेक्ट आमदार झालेलो. म्हणजे तुम्हालाही 95ला तुम्ही आमदार झाले, त्याच्या आधी जिल्हा परिषद तालुका पंचायत नव्हता. मी पण जिल्हा परिषद तालुका पंचायतीला नव्हतो, मी सहकारात होतो. परंतु काहींना संधी मिळते, काही आता विलासराव देशमुख गावचे सरपंच होते, तिथून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आमचे RR पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य, एक बैलाची खूण होती 19 साली. मी त्यावेळेस कॉलेजला होतो, परंतु लोक सांगतात समांतर काँग्रेस का काहीतरी त्याचं नाव होतं आणि त्याच्यावर ते निवडून आलेले होते. पण त्यांना 12 वर्ष मिळाली, त्यावेळेस निवडणुकाच झाल्या नाही. तसं आता 2017 नंतर 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, आता त्या होत आहेत 26ला. 4 वर्ष आमचा कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, आज त्याला संधी मिळाली नाही. कार्यकर्ता थोडासा नाखुश झालेला आहे. आपल्याला या निवडणुकीला मजबूतीनं पुढे जायचं. सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेलेले होते. का गेलेले होते? की ओबीसीला तिथं प्रतिनिधित्व नव्हतं, SCला होतं, STला होतं, सर्वसाधारण होतं, महिला पुरुष, आणि जो मोठा वर्ग आहे त्यांनाच प्रतिनिधित्व दिलं गेलं नव्हतं. त्याकरता उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी पण त्या सरकारमध्ये होतो. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की हा अन्याय आहे. शेवटी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण सगळेजण त्याचा आदर करतो, त्या संविधानाप्रमाणे आपण चालतो. त्यावेळेस समाजातला कुठलाही घटक बाजूला राहता कामा नये. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा देश, हे संविधान, हा कायदा आणि ही घटना माझाही विचार करते, असं प्रत्येक गरीबाच्या देखील मनात असलं पाहिजे, शेवटच्या माणसाच्या किंवा भगिनीच्या पण मनात आलं पाहिजे. म्हणून आम्ही कोर्टात गेलो, पण कोर्टामध्ये इतका काळ गेला, त्याच्यावर विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामुळं त्या निवडणुकीमध्ये लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या. गाव पातळीवर काम करताना आमदार हा साधारण 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, पण त्याच्या हाताखाली जिल्हा परिषद असते, तालुका पंचायत असते, नगरपालिका असते, शहरात असेल तर महानगरपालिका असते, त्याचे सदस्य असतात आणि सगळे मिळून विकासाचे प्रश्न सोडवत असतात. आता या मधल्या काळामध्ये तो ताण हा सगळ्या आमदार खासदारांच्यावर आला आणि त्याची किंमत देखील मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेकांना मोजावी लागली. खरं त्यावेळेस हायकोर्टाने सांगितलेलं होतं
की 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही निवडणुका घ्या, 30 सप्टेंबर 2025. परंतु आपण जे काही राज्य निवडणूक आयोग केलेले त्यांना स्वायत्तता दिलेली, त्याच्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. वाघमारे साहेब म्हणून त्याचे राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात गेले की या सगळ्या निवडणुका अनेक जिल्हा परिषदेच्या, नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या, नगर परिषदेच्या करता आम्हाला काही काळ वाढवून द्या. सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका संपवायच्या, निकाल लावायचा 31 जानेवारी 2026 पर्यंत. ते म्हणले आम्ही काही ऐकणार नाही, ते पोस्टल बॅलेट अमुक तमुक, आता ते काही रात्रंदिवस तुम्ही काम करा आणि त्या पद्धतीने निवडणुका घ्या. अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाने आजच आदेश दिलेले आहेत. त्याच्यावर बघता बघता निवडणुका येतील. आता शिवाजीराव तुम्ही असाल, अरविंदराव असतील, सुरेशराव असतील, बाकीचे सगळे असंख्य काम करणारे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी मिळून उद्याच्या काळामध्ये आपल्याला, आता आमच्या इथं तर माझ्या पुण्यामध्ये साधारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला ओपन पडलेला आहे. तुमच्याकडे जालन्याला काय पडले? ओबीसी महिला, असं वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण टाकली. आता पंचायत समिती जिल्हा परिषदेचे आरक्षण, जिल्हा परिषदेचं निघालं, परंतु आता पंचायत समितीचे आरक्षण निघते, नगरपालिकेचे आरक्षण त्या ठिकाणी निघते. ते लवकर करावं लागेल आणि ते होईल. आता सुप्रीम कोर्टाच्या पुढं शेवटी त्यांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्या पद्धतीनं आपल्या राज्य निवडणूक आयोगाला त्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी पण वेळ कमी आहे. त्याच्यात 2 तारखेला दसरा आहे, आता गणेशोत्सव आपण साजरा केला, ईद साजरी केली आणि त्याच्यानंतर नवरात्र येतोय. मला वाटतं 2 तारखेला दसरा, त्याच्या आधी 20 तारखेला का काहीतरी 22ला घटस्थापना आहे, 22ला घटस्थापना आहे आणि त्याच्यानंतर दिवाळी. त्या मधला हा सगळा काळ आणि त्याच्या त्या पावसाने अशा पद्धतीनं अडचणी आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण केल्यात. आम्ही तर आजच्या कॅबिनेटमध्ये सांगितलं हे पंचनामे ताबडतोब करून साधारण दसऱ्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना त्यांची ज्यांची मदत, जी काही नुकसान झालेलं ती दिली पाहिजे, जेणेकरून त्याला पुन्हा बाकीच्या पण गोष्टी. आता एकंदरीत पंचनामे झाल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल किती लाख हेक्टर क्षेत्राचं पीक खराब झालेलं आहे, किती जमीन वाहून गेलेली आहे, किती जमीनची माती खरडून गेलेली आहे. अशा अनेक गोष्टी, काही घरं पाण्यामध्ये त्या ठिकाणी खराब झालेली आहे. अशा खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातले आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. आपण त्याबद्दल काळजी करू नका. आपली पण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहकारी म्हणून राहणार आहे, त्यामध्ये तुम्ही कुठं कमी पडू नका. अशा प्रकारची विनंती देखील शिवाजीराव चौथे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो. एकंदरीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य ठेवलं पाहिजे. इथं ज्यावेळेस मी आल्यानंतर महाराजांना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना तिथं आम्ही नतमस्तक झालो. तिथं आम्ही फुलं वाहिली, महाराजांना पुष्पहार वाहिला. हे त्यांनी तो विचार त्या काळामध्ये सांगितला. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही गोष्ट कदापि आपण विसरता कामा नये. आणि त्यामुळं अलीकड राज्यात आपण बघता वेगवेगळ्या जाती धर्माच्या समाजामध्ये वेगवेगळे काही प्रश्न निर्माण होत आहेत. प्रश्न सुटले पाहिजेत, त्याबद्दल आपण सकारात्मक आहोत. हे प्रश्न सुटत असताना कुणावर अन्याय होणार नाही ही पण काळजी ही राज्यकर्त्यांनी घ्यायची असते. मागण्या करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये जनतेला, समाजाला, वेगवेगळ्या नेत्यांना आहे. पण एकंदरीतच ते सगळं नियमाच्या चौकटीमध्ये बसवण्याचं काम आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पण कुठं उल्लंघन होणार नाही याबद्दलची काळजी सरकार म्हणून जे कोणी तिथं बसलेले असतात त्यांना सगळ्यांना घ्यावी लागते आणि त्या पद्धतीनं आम्ही घेतोय. त्याच्यामुळं वेगवेगळ्या समाजामध्ये संबंध बिघडतील अशा पद्धतीनं आपण करता कामा नये. तुमचा माझा महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा
महाराष्ट्र आहे. ही पाप पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला भूषणावळ नाहीये. त्यामुळे आपण सर्वांनी बोलताना खबरदारी घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठला जातीचा किंवा धर्माचा नाही, तर सर्व धर्म समभाव याचा पुरस्कार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळं जातीमध्ये धर्मामध्ये कुणाचं तरी नुकसान होईल, कुणाला तरी त्याचा त्रास सहन करावा लागेल, अशा पद्धतीनं भांडणं होतील, अशी कुठलीही कृती ही आपल्याकडनं होता कामा नये. राज्य सरकार म्हणून आम्ही त्याची खबरदारी घेऊ, परंतु सर्व जाती धर्माच्या कल्याणाकरता समाजातला एखादा संख्येने कमी असेल तरी तो माणूस आहे. त्या माणुसकीच्या भावनेतनं आपल्याला त्याच्या कल्याणाच्या करता ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करायचंय आणि महायुतीचं सरकार देखील त्याबद्दल कटिबद्ध आहे. याची नोंद देखील आज शिवाजीराव चोथे आणि त्यांच्याबरोबरच्या असंख्य सहकारी मित्रांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील झालेल्या शिवाजीराव आणि त्यांच्याबरोबर असंख्य आलेल्या मान्यवरांचं मी मनापासून पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. मनापासून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या कष्टकऱ्यांचा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, महिलांचा, वंचितांचा, दुर्बलांचा, घटकांचा, असा सर्वसामान्यांचा हा पक्ष आहे आणि त्या पक्ष काम करत असताना देखील या सगळ्या घटकांच्या बरोबर राही याची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.